आत्मानंदाची सिद्धी हा परिच्छेद चालू आहे. सिद्धांती सांगतो की आत्माच आनंदरूप आहे आणि विषयात सुख मुळीच नाही. पण ही गोष्ट त्या पूर्वपक्षाच्या बुद्धीवर आरूढ होत नाही. विषयात आनंद मुळीच नाही असं कसं म्हणता? आणि आत्मा जर आनंदरूप आहे तर विषयात प्रवृत्ती होते कशी? आणि विषयात आनंद नसता तर आम्हाला अनुकूल विषय प्राप्त झाला असता आनंदाची प्रत्यक्ष अनुभूती येते, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. अशा प्रकाराने त्यांनी शंका केली. त्या शंकेचं आता समाधान करतात श्री गुरु. शिष्य म्हणतो, महाराज, अनुकूल असणाऱ्या स्त्रीधनपुत्रादी विषयांपासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्यांच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे समजावे? जर तुम्ही म्हणता विषयात आनंद मुळीच नाही तर अनुकूल असणारी स्त्री, आता अनुकूल असलं तर अनुकूल असणारी स्त्री धन पुत्राधिक प्राप्त झाल्यावर आपल्याला प्रत्यक्ष आनंदाचा काय होतो? अनुभव येतो. आणि असं असताना प्रत्यक्ष ज्या आनंदाचा अनुकूल विषयापासून आनंद होतो त्या विषयाच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही असं आपण म्हणण्याचं धाडस कसं करता असं तो म्हणतो. त्याच्यावर आता श्री गुरु सांगतात, अरे एका विषयाच्या प्राप्तीने ज्यास आनंद झाला त्यात जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही. तो का होऊ नये? वास्तविक झाला पाहिजे, होत तर नाही. म्हणून विषयांचे ठिकाणी आनंद नाही असेच म्हटले पाहिजे. आता बघा, तो काय म्हणतो? विषयात आनंद मुळीच नाही आणि विषयात आनंदाचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे असं म्हणतो. तर ते म्हणतात, जर विषयांपासून जर आपल्याला अनुकूल विषय एखादा प्राप्त झाला तर आनंद होतो. आता त्या विषयाच्या ठिकाणी आनंद आहे म्हटलं तर आपल्याला तोच विषय प्राप्त झाला याच्यावर आपलं समाधान होत नाही. आपल्याला पुन्हा काय होते? दुसऱ्या अनुकूल विषयाच्या प्राप्तीची इच्छा होते. तेव्हा तो पहिला प्राप्त असलेला विषय आपल्या समोर असला तरी सुद्धा तो विषय आपल्याला आनंद देत नाही. जसं दशरथ राजाचं लग्न झालं तर त्याच्यामध्ये भरपूर विघ्न होती की नाही? ती विघ्न निवारण झाली आणि त्याचं लग्न झालं. त्याच्यानंतर मग त्याला अनुकूल स्त्री प्राप्त झाली किंवा अनुकूल स्त्रिया प्राप्त झाल्या तर आता त्याला आनंदच वाटायला पाहिजे की नाही नेहमी? कारण का अनुकूल स्त्री धन राज्य तर होतं आणि अनुकूल होतं, ते प्राप्तही झालं, मग त्याला सुख वाटायला पाहिजे. परंतु आपणच पाहतो रामायणामध्ये की दशरथ राजाला जेव्हा संतानोत्पत्ती होत नव्हती त्यावेळेला तो काय म्हणतो? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. हे पुत्रहीन असलेल्या मला हे सगळं राज्य दुःखाला कारण होतं. आता धन समोर नव्हतं का? स्त्री समोर नव्हती का? विषय अनुकूल प्राप्त नव्हता का? अनुकूल विषय प्राप्त असतानाही तो म्हणतो की मला हे सर्व दुःखरूप वाटते. कारण त्याला काय झालं? पुत्रप्राप्तीची इच्छा उत्पन्न झाली. म्हणजे दुसरा अनुकूल विषय प्राप्त व्हावा असं जेव्हा वाटतं तेव्हा तो पहिला विषय समोर असूनही त्याला आनंद होत नाही. जर त्या विषयाच्या ठिकाणी आनंद असता तर तो आनंद, विषय म्हटलं की त्याच्या ठिकाणी आनंद हे त्याचं काय आहे? स्वरूप. मग जर विषयाच्या ठिकाणी आनंद नित्य आहे तर आपल्याला नित्यच आनंदाची तो प्राप्त विषय असला तर नित्यच आनंद वाटायला पाहिजे. परंतु नित्य आनंदाची उपलब्धी होत नाही कारण दुसऱ्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा झाली की पहिल्या विषयापासून आनंद होत नाही. असा हाय पण आपला अनुभवच आहे की नाही? मग हा आपला अनुभव असताना तुझ्याच म्हणण्याप्रमाणे अनुभवाचा आपलाप करता येत नाही. अर्थात विषयात आनंद मुळीच नाही. जर विषयात आनंद असता तर तो विषय आपल्याला प्राप्त झाला असता. दुसऱ्या विषयाच्या प्राप्तीची जेव्हा इच्छा होते त्यावेळेला आपल्याला त्या विषयापासून प्राप्त विषयापासूनही आनंद होत नाही. याचाच अर्थ विषयात आनंद नाही असं श्री गुरु सांगतात. अरे एका विषयाच्या प्राप्तीने ज्यास आनंद झाला त्यास जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही. तो का होऊ नये? वास्तविक झाला पाहिजे. झाला पाहिजे की नाही? झाला तर पाहिजे पण होत तर नाही. म्हणून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असेच म्हटले पाहिजे. ह्या सर्वांचा निष्कर्ष असा निघतो का विषयात आनंद नाही असं जे श्रीगुरूंचं म्हणणं आहे तेच आपल्याला स्वीकार करणं किंवा अंगीकार करणं भाग आहे.
आता आम्ही वर जी आनंदाच्या अनुभवाची रीती सांगितली आहे त्या रीतीने प्रथम जेव्हा इच्छित विषय प्राप्त होतो तेव्हा क्षणभर अंतःकरणाची वृत्ती स्थिर होऊन तीच आत्मानंदाचे भान होते आणि जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते, म्हणून आत्मानंदाचे भानही नाहीसे होते. आता त्यांनी सांगितलं पण मग आम्हाला विषयाच्या प्राप्तीच्या वेळेला तरी आनंद होतो की नाही? जेव्हा आम्हाला एखादा अनुकूल विषय प्राप्त व्हावा असं वाटतं आणि तो प्राप्त झाला तर आम्हाला आनंद होतो, तो का व्हावा? ते म्हणतात पाठीमागे तुला आत्मानंदाचं भान कसं होतं याची रीती सांगितलेली आहे. अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतःकरण वृत्तीची स्थिरता आणि त्यामध्ये अंतःकरण वृत्ती किंवा अंतःकरण उपहित चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब किंवा बुद्धी उपहित साक्षी चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे आत्मा. त्या आत्मा आनंदरूप आहे आणि त्या आनंदरूप आत्म्याचं भान त्या बुद्धीमध्ये होतं. त्या बुद्धीमध्ये भान होण्याला कारण काय आहे? ती बुद्धी स्थिर झाली म्हणून, आणि स्थिर होण्याला कारण काय आहे? तो अनुकूल विषय प्राप्त झाला म्हणून. आता मनुष्याला जेव्हा अनुकूल विषय प्राप्त होतो त्यावेळेला त्याची चंचल झालेली बुद्धी स्थिर होते आणि त्या स्थिर बुद्धीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. पण त्याच मनुष्याला जेव्हा दुसरा एखादा विषय प्राप्त व्हावा अशी इच्छा होते त्यावेळेला ते अंतःकरणवृत्ती काय होते? पुन्हा चंचल होते आणि ती बुद्धी चंचल झाली की चंचल बुद्धीमध्ये आत्मानंदाचं झालेलं भान, ते भानही नाहीसं होतं. कळतंय पटतंय हे? आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणीच आनंद आहे असे मानले तर अनुभव कसा विरुद्ध येतो तो पहा. समज की कोणाचा प्रिय पुत्र किंवा दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहुत दिवसांनी एकाएकी भेटला तर त्यास पाहून प्रथम क्षणी जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी नाही, दुसऱ्या क्षणाचा दुसऱ्या दिवशी नाही, सतत तर नाहीच नाही. वास्तविक तो आनंद सतत झाला पाहिजे, कारण आनंदोत्पत्तीस कारण असणारा प्रिय पुरुष जवळ आहेच. आता तू म्हणतो, त्यांनी आता आणखी त्याला उदाहरण देतात की तू म्हणतो की विषयाच्या ठिकाणी आनंद आहे, अनुकूल विषय प्राप्त झाला की त्या अनुकूल विषयाच्या ठिकाणी आनंद आहेत आणि म्हणून आम्हाला प्रत्यक्ष त्या आनंदाची अनुभूती येतेही असं तू कदाचित म्हणशील. तर त्याला आता पुन्हा प्रतिप्रश्न करतात. तुझं म्हणणं समजा मानलं, याला म्हणतात तुष्यंतु दुर्जन्य आहे, म्हणजे तुझं समाधान किंवा तुझा दुराग्रह आम्ही समजा मानला काय की विषयाच्या ठिकाणी आनंद आहे. तर मग आपल्याला जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती आपल्या जीवनामध्ये तिचा वियोग झालेला आहे आणि ती व्यक्ती आपल्याला भेटावी त्याच्या अगोदर आपले मन किती चंचल झालेलं असतं आणि ती व्यक्ती भेटली की आपल्याला इच्छित असा पदार्थ प्राप्त झाला की आपल्याला प्रथम क्षणी किती आनंद होतो. आपल्याला वाटतं की त्रैलोक्यातलं सगळं सुख याच्यावरून ओवाळून टाकावं, इतका आनंद होतो. आता पहिल्या क्षणाला जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी होतो का? दुसऱ्या क्षणी होत नाही. त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी तर आणखी कमी होतो, नंतर तर त्याचा काय होतो? विट येतो. विट गे माये विटे ना, जवळ आहे परी भेटे ना, अशी अनुभूती काही कायम टिकत नाही. अगोदर पुष्कळ म्हणत होता परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज. आपण परवाच एक उदाहरण सांगितलं होतं कुठं की आईला आपल्या पुत्ररत्ना इतकं प्रिय काहीच नाही आणि तो पुत्र देशांतराला होता. तर रात्रंदिवस आईला काय आहे? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, आहे की नाही? अशा प्रकारे त्या आईला आपला मुलगा केव्हा येईल वाट पाहत होती आणि त्याच्याप्रमाणे पत्र आलं किंवा काही फोन आला, तो मुलगा आलाही आणि विमानतळावरून गाडी करून घरी पोचल्याबरोबर आईला किती आनंद झाला. आईनं त्याला गाढ आलिंगन दिलं, तिला काय आपला काळजाचा गोळा भेटला असं वाटलं. आता किती आनंद झाला. त्याला काय खाऊ घालू, काय करू त्याच्यासाठी असं राहिलं. दुसऱ्या दिवशी आज झालेला आनंद जो आहे तो दुसऱ्या दिवशी तिची दुसरी कामं पाहायला लागली. अगोदर तिचं कामात लक्षच नव्हतं, सगळं लक्ष कुठे आहे? मन हे गोविंदी, आहे की नाही? देह काम करियो. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा आहे तेव्हा त्या मुलाला वेळ झाली तर जेवण जेव्हा आपापले कामं पण तिला करावीच लागतात की नाही. आता तो आनंद तिला आहे का पहिल्या भेटीचा? नाही. नंतर तिसऱ्या दिवसापासून तक्रारी यायला लागल्या गावातून किंवा त्या वस्तीवर तक्रारी यायला लागल्या आईकडं की
तुझा बाळ तुलाच गोड वाटतो, आहे का नाही, अशा तक्रारी यायला लागली. लाडका तुझा काना काय तुला गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू, महीपत्र सिंधू आटे. अशा जेव्हा खोड्या लोक सांगायला लागले तिला त्याच्याविषयी, अगोदर ती म्हणत होती तुम्ही काय बाळ काय तुम्हीच काय सांगाता गारानी गोकुळच्या नारी. पण तिला जेव्हा अनुभव आला की आपला मुलगा असाच आहे, दिवटा आहे, तर तिला काय वाटतं याची रजा कधी संपेल ना परत कधी जाईल. तोच प्रियपुत्र आहे की नाही आणि तोच समोर आहे की नाही तिच्या महिनाभर, तरी सुद्धा तिला काय वाटतं आता ह्या तिकडं अमेरिकेत गेला, यांनी आपलं तोंड काळं केलं म्हणजे आपल्याला शांतता तरी लाभेल. तोच प्रियपुत्र समोर होता की नाही, तरी सुद्धा तिला सुख झालं का. याचा अर्थ प्रिय व्यक्ती प्रिय पदार्थ प्राप्त झाला आणि त्याच्या ठिकाणी जर सुख असतं, सुख हे त्या विषयाच्या ठिकाणी असतं, तर अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर जो प्रथम क्षणी आनंद होतो तो द्वितीय क्षणी, द्वितीय दिनी, द्वितीय मासी, शेवटच्या पर्यंत आपल्याला वाटायला पाहिजे का वाटायला पाहिजे. वाटत तर नाही. आणि हा काय आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे. याचा जोर कशावर, अनुभव आहे आम्हाला विषयात आनंद आहे. आता तू काय म्हणशील आम्हाला अनुभव आहे विषयात आनंद नाही, आणि असता तर नेहमी झाला असता आणि होत तर नाही. ठीक आहे ना. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणीच आनंद आहे असे मानले तर अनुभव कसा विरुद्ध येतो तो पहा. समज की कोणाचा प्रिय पुत्र किंवा दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहु दिवसांनी एकाएकी भेटला तर त्यास पाहून प्रथम क्षणी जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी नाही, दुसऱ्या क्षणाचा दुसऱ्या दिवशी नाही, सतत तर नाहीच नाही. वास्तविक तो आनंद सतत झाला पाहिजे, कारण आनंदोत्पत्तीस कारण असणारा प्रिय पुरुष जवळ आहेत, ज्याच्यामुळे आनंद व्हावा. तो प्राप्त झालेला अनुकूल प्रिय पुरुष समोर असताना देखील सतत आनंद होत नाही. आता मग ते म्हणतात पहिल्यांदा आनंद होतो आणि नंतर आनंद होत नाही. ते काय त्याचं काही स्पष्टीकरण आहे का, ते स्पष्टीकरण आता सांगतात श्री गुरु. आमच्या रीतीने प्रथम क्षणी अंतःकरणवृत्ती स्थिर होते म्हणून आनंद आणि पुन्हा चंचल होते म्हणून आनंदाचा नाश संभवतो. काय होतं की प्रिय व्यक्ती प्राप्त झाल्यावर अंतःकरणवृत्ती स्थिर होते म्हणून आत्मानंदाचं भान होतं, आणि नंतर जेव्हा त्याच्यापासून उभं यायला लागतो किंवा दुसऱ्या विषयाची इच्छा होते त्यावेळेला ती अंतःकरणवृत्ती पुन्हा चंचल होते, अर्थात त्याच्यापासून आनंदाची प्राप्ती होत नाही. आनंदाचा काय होतो, झालेल्या आनंदाचा नाश होतो. हा विषयापासून झालेला आनंद कसा आहे, उत्पाद्य आणि विनाश, उत्पन्न झालाय अर्थात त्याचा नाश, उपजेते नाशे, अशा प्रकारची त्याची स्थिती असल्यामुळं विषयात आनंद जर असता नित्य तर नित्य झाला असता. होतं काय, तो आहे आत्मानंद. आत्मानंदाचं भान होतं बुद्धीत, पण कोणत्या बुद्धीत होतं, बुद्धी स्थिर बुद्धीत होतं, चंचल बुद्धीत होत नाही. अनुकूल विषय प्राप्त झाला की बुद्धी स्थिर होते म्हणून त्या ठिकाणी तो आनंद होतो, आणि तो आनंद आत्म्याचा असतो, विषयाचा नसतो. विषयात असता तर जोपर्यंत अनुकूल विषय समोर आहे किंवा भोग्य म्हणून उपलब्ध आहे तोपर्यंत आनंद झाला असता, होत तर नाही. मग होतं ही प्रक्रिया घडते कशी, जेव्हा अनुकूल विषय प्राप्त झाला तेव्हा बुद्धी स्थिर होते आणि त्या स्थिर बुद्धीमध्ये आनंद होतो, पण तो आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच असतो. परंतु अनुकूल विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान ह्या सर्व गोष्टी एक समवायावर छेदे करून होत असल्यामुळं हा आनंद आत्म्याचा आहे, विषयाचा नाही. ही गोष्ट स्थूल बुद्धीच्या पुरुषाच्या ध्यानी येत नाही, अशी खरी स्थिती आहे. आपल्या तर ध्यानी आली ना. आमच्या रीतीने प्रथम क्षणी अंतःकरणवृत्ती स्थिर होते म्हणून आनंद आणि पुन्हा चंचल होते म्हणून आनंदाचा नाश संभवतो. यावरून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असे म्हणणे भाग आहे. मग आता तुम्हाला काय म्हणावं लागेल, विषयांच्या ठिकाणी आनंद नाही. आता असं म्हणणं भाग आहे की नाही, त्याला तुष्यंत दुर्जन्यानं तुझं म्हणणं स्वीकारलं आणि तुझ्याशी आम्ही अशा रीतीने संवाद करता करता अनुभवावर आलो, तर अनुभवाच्या दृष्टीने विषयात आनंद नाहीत असता तर तो नित्य राहिला असता, झाला असता, होत तर नाही. म्हणून विषयात आनंद नाही असं म्हणणं तुला म्हणजे शिष्याला भाग आहे असं श्री गुरु सांगतात. हा विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. मूर्खाला विषयात आनंद वाटतो.
विषय प्राप्त असेल तर आनंद, विषय प्राप्त नसेल तर आनंद नाही, असे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मानले तर योग्यांना समाधीमध्ये किंवा सर्वांना झोपेमध्ये कोणताही विषय प्राप्त नसता जो आनंदाचा अनुभव येतो तो कसा यावा. आता तो काय म्हणतो, नाही आनंद विषयातच आहे, विषयातच जर आनंद आहे तर अशी स्थिती पाहिजे, जेव्हा जेव्हा विषय प्राप्ती तेव्हा तेव्हा आनंदाची अनुभूती, जेव्हा जेव्हा विषय प्राप्त नाही तेव्हा तेव्हा मनुष्याला आनंदाची अनुभूती नाही किंवा दुःखाची अनुभूती आहे किंवा आनंदाची अनुभूती नाही. म्हणजे विषय प्राप्त असला तरच आनंद, विषय प्राप्त नसला तर आनंद होऊ नये असं तुझ्या म्हणण्याप्रमाणे. कारण तुझं म्हणणं काय, आनंद कुठे आहे, विषयात आहे. जेव्हा आणि तू काय सांगतो, आम्हाला जेव्हा विषय प्राप्त होतो तेव्हा आनंद. मग आता विषयात आनंद आहे असं जर म्हटलं तर ज्या ज्या वेळेला विषय प्राप्त होईल त्याच वेळेला तुला काय झाला पाहिजे, आनंद. आणि विषय प्राप्त नसला तर अनुकूल विषय जेव्हा प्राप्त नाही तेव्हा काय व्हायला पाहिजे, दुःख व्हायला पाहिजे. मग आम्हाला म्हणणं पाडलं, जिथं जिथं विषय तिथं तिथं आनंद, जिथं जिथं विषयाचा अभाव तिथं तिथं आनंदाचा सुद्धा काय आहे, अभाव आहे. असं झालं तर आम्ही मान्य करू की आनंद कशात आहे, विषयात आहे. पण असा अनुभव आहे का, ते म्हणतात नाही. त्यासाठी उदाहरण देतात की एखादा योगी पुरुष तो समाधीमध्ये जातो. आपल्याला माहिती आहे योगी पुरुषांनी यमनियम केलेले असतात, तर त्याच्यामध्ये शरीराचा, इंद्रियांचा, मनाचा निग्रह केलेला असतो आणि त्याच्यामध्ये वृत्ती कोणत्याही एका आकाराची होऊ देत नाही. म्हणजे एक विषयाच्या आकाराची झालेली वृत्ती तिचा परित्याग करतो, त्या विषयाच्या आकाराचा परित्याग करतो, दुसऱ्या विषयाच्या आकाराच्या वृत्तीला होऊ देत नाही. म्हणजे त्या ठिकाणी वृत्तीवर कोणता विषय आहे का, नाही. आणि मग असं करता करता त्याला निर्विकल्प समाधी लागते. आता तुम्ही सांगा, योगी पुरुषाला प्राप्त झालेली जी निर्विकल्प समाधी त्याच्यामध्ये विषय आहे का, विषय आहे का, नाही. आणि त्याचं जेव्हा समाधीतून उत्थान होतं तेव्हा तो पुरुष काय म्हणतो, मी केवळ आनंदात होतो. आता मी इतका केवळ आनंदात होतो, समाधीच्या सुखामध्ये मी होतो, समाधीच्या आनंदामध्ये होतो आणि विषय तर नव्हता. मग योगी पुरुषाला जर विषयात जिथं विषय तिथं आनंद म्हटलं तर योगी पुरुषाला आनंद व्हावा का, होऊ नये. आणि होतो तर खरा. आणि तो होतो कसा, आपल्याला जो विषयापासून होणारा आनंद तो फार परिच्छिन्न आणि अल्प आहे, त्याच्यापेक्षा त्याला आनंदाचे डोहे, आनंद तरंग एवढा काय सांगो झाले काहीच्या बाई, अशा प्रकारचा अवर्णनीय आनंद होतो. मग तो योग्याला व्हावा का, होऊ नये, पण होतो तर खरा. म्हणून तर तो मनुष्य पुन्हा काय करतो, ज्या वेळेला त्याचं समाधीतून उत्थान होतं त्याला या ठिकाणी बरं वाटत नाही, म्हणून पुन्हा त्या वृत्तीचा काय, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरणाच्या वृत्तीची स्थिती करण्याचा निधिध्यासनात्मक प्रयत्न करता करता निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेसच काय म्हणतात, समाधी. आणि त्या समाधीमध्ये तो पुन्हा जातो. त्यावेळेला त्याला विषय आहे का कुठला, आणि तो काय आहे, आपल्या आत्मानंदामध्ये आहे. मग विषयात सुख, जिथं जिथं विषय तिथं तिथं सुख, असं जर असतं तर योगी पुरुषाला निर्विकल्प समाधीमध्ये विषया वाचून आनंदाची उपलब्धी झाली नसती. बरोबर आहे की नाही, आणि होते की नाही. आता तुम्ही म्हणला योगी पुरुषाचं खरं काय माहिती आहे आम्हाला, विषय त्या ठिकाणी नाही तर त्याला आनंद होतो. काय त्याचा आनंद स्वसमेत दे, आम्हाला काय माहीत नाही. आम्हाला कोणती गोष्ट कशाने पाहिजे, अनुभव हे सगळ्यात श्रेष्ठ प्रमाणे आमच्या कुठंतरी अनुभवात आलं. जसं आमचा अनुभव काय आहे, जिथं जिथं विषय प्राप्त होता तिथं आनंद होतो, म्हणून आम्ही म्हणतो की आनंद विषयात आहे. आणि तुम्ही म्हणता आनंद विषयात नाही. मग जिथं जिथं विषय नाही तिथं तिथं आनंद आहे, विषय तर नाही आणि आनंद तर आहे. असं आमचा स्वतःचा अनुभवाचं उदाहरण द्या ना कुठंतरी. तर त्यासाठी उदाहरण सांगतात की असंही एक अनुभव तुम्हाला सांगता येईल. तो अनुभव, योगाचा अनुभव स्वसंवेद्य आहे आणि तो आपल्याला स्वतःला त्याचं ज्ञान नाही, कारण आपण योगाची साधना केलेली नाही. परंतु या ठिकाणी सुषुप्तीचा अनुभव, झोपेचा अनुभव सर्वांना आहे, स्वप्नाचा अनुभव सर्वांना आहे, जागृतीचा अनुभव सर्वांना आहे. मग अशा वेळेला आम्हाला स्वप्न पडतं की नाही, बरोबर आहे की नाही, आणि सुषुप्ती सर्वांना आहे की नाही. आणि सुषुप्तीतून उठलेल्या मनुष्याला म्हणजे आपल्याला जर विचारलं तर आपला अनुभव कोणत्या स्वरूपाचा असतो, झोपेत मला काहीच कळलं नाही, मी काय खूप आनंदात होतो, ऐक खूप आनंदात होतो. आता सांगा बरं, माऊली म्हणतात तसं निद्रिताच्या शेजेशी सापतैशी उर्वशी, त्याच्या विषयाला साप आहे की धन आहे याचं त्याला माहीत आहे का, नाही. आणि तरी तो आनंदाने झोपला की नाही, विषय आहे का तिथं, नाही. आणि आनंद आहे का, आनंद मात्र
आहे. मग याचा अर्थ जिथं जिथं विषय तिथं तिथं आनंद असं तुम्हाला म्हणता येईल काय? व्याप्ती का? अशी व्याप्ती तुम्हाला करता येईल का? तर तुम्हाला काय म्हणावं लागेल? आनंद जिथं जिथं विषय तिथं तिथं आनंद आहेच असं नाही. उदाहरणार्थ कोणी सुषुप्ती, सुषुप्तीमध्ये विषय नसून देखील आनंद आहे. मग जर विषयाच्या ठिकाणीच आनंद असता तर सुषुप्तीत आनंद झाला नसता. होतो तर खरा, आहे की नाही? बरोबर आहे ना? आणि हा काय आहे? आपला स्वतःचा काय आहे? अनुभव. अनुभवाचा आपलाप करता येत नाही याचाच अर्थ विषयात सुख नाही. योग्यांना समाधीमध्ये किंवा सर्वांना झोपेमध्ये कोणताही विषय प्राप्त नसता जो आनंदाचा अनुभव येतो तो कसा यावा? समाधीत किंवा झोपेत शब्दस्पर्शादी अनुकूल विषय तर मुळीच नाहीत. विषय नसूनही आनंदाचा अनुभव येतो. समाधीमध्ये किंवा योग्याच्या समाधीमध्ये किंवा सर्वसामान्य सगळ्यांच्या सुषुप्तीमध्ये कोणताही विषय तर नाही आणि आनंद तर होतो. आता जर विषयाच्या ठिकाणी आनंद असता तर विषय नसताना सुषुप्तीमध्ये किंवा निर्विकल्प समाधीमध्ये आनंदाचा अनुभव येऊ नये. येतो खरा. यावरून सर्व अवस्थेत आत्मानंदाचे जीवांना भान होते म्हणून विषयामध्ये आनंद मुळीच नाही असे म्हणणे प्राप्त आहे. यावरून सिद्ध काय होतं? मग तुम्ही म्हणाल की मग अनुकूल विषय झाल्यावर प्राप्त झाल्यावर कसं काय आनंद होतो? विषयात नाही तर. अरे तो आनंद विषयाचा नसतो, तो आनंद काय असतो? आत्म्याचा असतो. म्हणजे याचा अर्थ विषय भोगकाली होणारा आनंद सुद्धा विषयाचा नसून तो आत्म्याचाच आनंद असतो. आपल्याला भ्रमाने तो विषयाच्या ठिकाणी आहे असं वाटतं. तो भ्रम तरी का होतो? तर एकाच कालामध्ये अनुकूल विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान ह्या सगळ्या गोष्टी एककालिक एक समवायावत छेदे करून म्हणजे युगपत होत असल्यामुळं आपल्याला त्याचा निवाडा निर्णय किंवा पृथक्करण करता येत नाही का हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचा आहे. थोडं सूक्ष्म दृष्टीने विचार केला, आपल्याच अनुभवाचं आपणच विश्लेषण केलं तर आपल्या ही गोष्ट चांगली ध्यानी येते. यावरून सर्व अवस्थेत आत्मानंदाचे जीवांना भान होते म्हणून विषयामध्ये आनंद मुळीच नाही. सर्व अवस्थेत म्हणजे जेव्हा विषय नसतो तेव्हा जो आनंद असतो तो हे आत्म्याचाच असतो. आणि जेव्हा विषय भोगकाली अनुकूल विषय उपभोगकाली होणारा आनंद हा सुद्धा काय असतो? आत्म्याचाच आनंद असतो असेच म्हणणे प्राप्त आहे. याचकरिता आत्मानंदास घेऊनच सर्व जीव मात्र आनंदी होतात असे वेदात सांगितले आहे. ते मंत्र आठवत का? येतस्य मात्रा येतस्य आनंदेन काय मात्राने जीवंती असं काही श्रुती आहे की हा हा ते तर आहेत. आनंदाध्येव खलु इमानी भूतानी जायन्ते आनंदेन एव जातानी जीवंती आनंदम एव प्रयन्ते अभिसविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति अशी श्रुती. ही दुसरी श्रुती आहे की आत्मानंदाला घेऊनच सुषुप्तीमध्ये सुद्धा कोणता आनंद आहे? खरा आत्म्याचाच आनंद आहे पण तो अज्ञानाने आवृत्त आहे. समाधीमध्ये आत्म्याचाच आनंद आहे पण तो अनावृत्त आहे असं म्हणजे अज्ञानाने आच्छादित नाही. आत्मानंदास घेऊनच सर्व जीव मात्र आनंदी होतात. म्हणजे वेद काय सांगतो? सगळ्या जीवांना जेवढा जेवढा आनंद येतो कोणाला घेऊन येतो? आत्मानंदाला घेऊनच जीव मात्र म्हणजे कोणत्याही जीवाला होणारा आमिबापासून किंवा चिरटापासून हिरण्यगर्भापर्यंत जेवढा जेवढा आनंद असेल तो आनंद कोणाचा आहे? आत्मानंद म्हणजे आत्मानंदाला घेऊनच सगळे जीव मात्र आनंदी होतात किंवा आनंदाचा भोग त्यांना होतो असे. आणि हे सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे? वेदामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. आता आणखी काही शंका असेल तर ते विचार. आता त्यांना असं वाटतं की एवढे शंकेचे निराकरण झाले परंतु पुन्हा पुन्हा कधी याला जीवनात कधीच वाटलं नाही पाहिजे का विषयात आनंद आहे की नाही. कारण काय? ते विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. या विषयांपासून याला वैराग्य निर्माण झालं पाहिजे का जे आत्मलाभाचे भाग्य. ते वैराग्य जर अंतकरणात उद्भूत झालं नाही तर त्याला कधीही आत्मानंद होणार नाही. तो पुन्हा पुन्हा विषयाच्या दारात वनवन भटकत राहणार कारण त्याचा भ्रम राहणारच का विषयाचं सुख विषयात सुख आहे असं म्हणून तो विषयाच्याच ठिकाणी रसाचं अर्थात आनंदाचं
त्या ठिकाणी आस्वादन करण्यास प्रवृत्त होईल. ही गोष्ट त्याच्या आत्मकल्याणाला या ठिकाणी इष्ट नाही. कारण श्रुती माऊली अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. याला हे संपूर्ण जगत आहे हे आत्मस्वरूपामध्ये येण्यासाठी प्रतिबंध करतं. म्हणून आगापै पंडू कुमारा येता स्वरूपाची आघरा करी तसे आडवारा विश्वाभासू. जो हा विश्वाचा आभास, हा विषयाचा सुद्धा काय आहे आभास, विषयामध्ये आनंदाचा सुद्धा काय आहे आभास. या सगळे आभासिक आहे, हे वास्तव नाही. हे त्याच्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी श्रुती अत्यंत प्रयत्नशील आहेत किंवा श्रीगुरु अत्यंत प्रयत्नशील आहे. त्याच्यासाठी त्याचा संसार बंधाची जेणेकरून निवृत्ती होईल याच्यासाठी प्रयत्न करणं हा त्यांचं शील किंवा हे त्यांचा स्वभाव झालेला आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की त्याला विचारतात हे सर्व झालं तर अजूनही तुला काही शंका असेल तर विचार. कारण काय आहे की जर आता पुढे गेल्यावर जर परत शंका आली तर परत तुला काय होईल विषयात सुख वाटत. तेव्हा आता विषयात आनंद मिळत नाही, आत्माच आनंदरूप आहे. हा जो आपला विषय या ठिकाणी आता चालू आहे या संबंधाने जर तुला आणखीनही काही शंका तुझ्या अंतःकरणात उद्भूत होत असतील तर तू विचार. म्हणजे याचा अर्थ काही काही लोक शिष्याने शंका विचारलं तर रागावतात, आपल्याला उत्तर देता येत नाही, याच्यापेक्षा काय म्हणायचं की फार शंका करणं बरोबर नाही ह्याच्यामध्ये. तर तसं नाही, हे श्रीगुरु दयाळू आहेत की शिष्याला जोपर्यंत शंका येते तशी वांती आली तर तो बाहेर टाकणारच की नाही, आणि जर त्याने आतमध्ये ठेवलं तर आणखी मळमळ वाढेलच की नाही. म्हणून शिष्यानेही मोकळ्या मनाने आपल्या शंका कथन कराव्या. गुरुजींना माहीत नाही असं सांगायचं की याचं शास्त्रात कुठं चिंतन आहे माहीत नाही, किंवा महापुरुषांना विचारू किंवा उद्या विचार करून सांगू, पण याचा अर्थ शंका घेणाऱ्यावर रागावू नाही. उलट हे गुरु किती दयाळू आहे, त्याला शंका त्याने विचारायच्या आधीच म्हणतात अजून काही शंका असेल तर विचार. ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका व समाधान. आता शिष्याला शंका विचार म्हटल्यावर तो विचारतो. शिष्य म्हणतो महाराज आज फक्त काय आहे गुरुची परीक्षा पाहायची म्हणून कधी शंका विचारू नये. मुमुक्षु भावाने मला मोक्ष कसा होईल आणि ती शंका उपस्थित झालेलीच आहे तर ती विचारायला हरकत नाही, आणि ह्याच्यापासून फारसं काही निष्पन्न होत नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला ज्या शंका येतात त्या आपल्या अंतःकरणात निर्माण झालेल्या म्हणून मांडायला हरकत नाही. मला मोक्ष व्हावा यासाठी त्याच्या आड येणाऱ्या ज्या शंका आहेत, मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीच्या आड येणाऱ्या ज्या शंका मुमुक्षूच्या अंतःकरणात उत्थित होतात किंवा त्यांचं उत्थापन होतं, त्या सगळ्या शंका मोकळ्या मनाने किंवा त्याला काय म्हणतो उघड्या हृदयाने त्यांनी श्रीगुरूंच्या पुढं मांडाव्यात. तर या ठिकाणी हा शिष्य, हा विचारसागरातला शिष्य हा फार मोठा आदर्श आहे. तो कशा मर्यादेने विचारतो. जर आपण बारकाईने पाहिलं जसं ज्ञानेश्वरीमध्ये गुरु शिष्यांची मर्यादा कथन केली त्या मर्यादेचं जतन करूनच तो ह्या सगळ्या शंका विचारतो. तसंच आता हा शिष्य म्हणतो ज्ञात्याच्या विषयी भोगाविषयी शंका व समाधान. नवीन परिच्छेद सुरू झाला. ज्ञाता म्हणजे ज्ञानवान पुरुष. तर ज्ञानवान पुरुष विषयाचा भोग घेतो किंवा विषयाच्या भोगाचा परित्याग करतो. ज्ञानवान पुरुषाला विषयाचा भोग होतो किंवा नाही याविषयी आता त्याने शंका विचारली आणि त्याचं समाधान सांगतात. शिष्य म्हणतो महाराज आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान नाही अशा आत्मविमुख पुरुषास अनुकूल विषयाची इच्छा आणि त्या विषय प्राप्तीपासून आनंद होतो असे सांगितले. पण आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान आहे म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे त्याच विषयाची इच्छा होते किंवा नाही, तसेच विषय प्राप्ती झाली असता त्यास आनंद होतो की नाही हे कृपा करून सांगा. शंका येण्याचे कारण एवढेच की ज्ञानी पुरुष सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणेच व्यावहारिक विषयाची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते. बघा शंका कशी मांडलेली त्यांनी. तो असं म्हणतो की गुरुजी तुम्ही मला सांगितलं की आत्मा आनंदरूप आहे आणि विषयात आनंद मुळीच नाही, ह्या असा सिद्धांत आपण प्रस्थापित केला किंवा कथन केला. परंतु तो म्हणतो हे कोणाला होईल ज्याला आपला आत्माच आनंदरूप आहे याचं ज्याला ज्ञान नाही त्या पुरुषाला काय वाटेल की विषयात आनंद आहे म्हणून तो विषयातला आनंद प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त होईल. ते काय तयाशीच विषय हे गोमटे आवडती स्वसुखाचे सदा खराटे. जयाशी म्हणजे ज्याला आत्मसुखाची अनुभूती
नाही, 5व्या अध्यायात आहे मला वाटतं. ज्याला आत्मसुखाची अनुभूती नाही, बरोबर आहे ना, त्याला स्वसुखाचे म्हणजे आत्मसुखाचं खराट आहे, म्हणजे आत्मसुखाचं काही त्याच्या ठिकाणी अलाभ आहे, अप्राप्ती आहे. काही की आत्मसुख त्याला माहीतच नाही, आत्मा आनंदरूप हे त्याला अजून कळलंच नाही. त्याला काय वाटतं विषयात आनंद आहे, आणि मग तो तयाशीचा विषय हे गोमटे आवडती, विषय हे गोमटे आहेत, फार सुंदर आहेत असं वाटून त्या विषयाच्या सौंदर्याने माधुर्याने तो मोहित होऊन त्यांच्या प्राप्तीची किंवा भोगाची इच्छा करतो. ही गोष्ट मला आता कळली. त्याला जर कळलं की आत्माच आनंदरूप आहे तर त्या ठिकाणी विषयाच्या पाठीमागे तो जाणार नाही. ही गोष्ट मला आपल्या सांगण्याने चांगल्या प्रकारची कळली. पण असे ज्या पुरुषाला कळले, ज्याला आत्मा मी ऐशे, ज्याला माझा आत्माच आनंदरूप आहे असं कळलं, तर त्या पुरुषाला ह्या विषय सुखाची इच्छा होते किंवा नाही, अशी शंका बरोबर आहे की नाही? ज्याला आत्मा आनंदरूप याचं ज्ञान नाही तो विषय सुखाकडे प्रवृत्त होईल. पण ज्याला आत्मा आनंदरूप आहे असं ज्ञान झालं तर त्या पुरुषाची विषयात प्रवृत्ती होते किंवा नाही? होते का? त्याची होणार नाही, हे सरळच आहे ना. असं जर वाटलं तर म्हणतो मी अशी शंका करतो होते किंवा नाही. मी काय म्हटलं असतं, त्याला होते म्हटलं असतं तर, किंवा नाही म्हटलं असतं. पण होते किंवा नाही असा का प्रश्न मी विचारला, त्याचं कारण तो सांगतो की काही पुरुष आहे तर त्यांना आत्मा आनंदरूप आहे असं ज्ञान असतं. त्यांचे कीर्तन प्रवचनामध्ये ते सांगतात काय, परमप्रेमस्पदत्वात आनंदरूप हा, जो जो परमप्रीतीचा विषय असतो तो आनंदरूप असतो. आणि परमप्रीती कोणावर आहे? माणसाची आत्म्यावर आहे. आणि जिथं परमप्रीती सर्वात अतिशय प्रीती असते तो कसा असतो? आनंदरूप. आम्हाला सांगतात देखील आत्मा आनंदरूप आहे. आणि त्यांचं जीवन जर पाहिलं तर ते स्वतः विषयात सुख शोधताना दिसतात. मग आम्हाला याच्याविषयी विषयात आनंद आहे की नाही याच्याविषयी आमच्यासारख्या अल्पबुद्धीच्या माणसाला शंका येईल का? नाही, येणं साहजिक आहे. हा काही आमचा गुन्हा आहे का? बरं, शंका आली तर निवेदन करा असं तुम्हीच विचारलं. अजूनही तुला काही विचारायचं असेल तर विचारा. मी काही हे काही निष्कपट भावाने विचारित आहे. मनामध्ये कोणत्या प्रकारचा दुराग्रह किंवा कापट्य धारण करून ही शंका विचारत नाही की तुम्हीच असे आहात. तसे पण महाराज आत्मा परमानंदरूप आहे असे ज्यास ज्ञान नाही अशा आत्मविमुख पुरुषास अनुकूल विषयाची इच्छा आणि त्याविषयी प्राप्तीपासून आनंद होतो असे सांगितले. पण आत्मा परमानंदरूप आहे असे ज्यास ज्ञान आहे, म्हणजे आत्मा परमानंदरूप आहे म्हणजे आत्मा परमानंदरूप ब्रह्म आहे असं ज्याला ज्ञान आहे त्याला काय म्हणतात? ब्रह्मज्ञानी, आहे की नाही? आणि त्या ब्रह्मज्ञानी पुरुषास त्या विषयाची इच्छा होते किंवा नाही असं विचारलं. तसेच विषय प्राप्ती झाली असता त्यास आनंद होतो की नाही? म्हणजे पहिल्यांदा ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला विषयाची इच्छा उत्पन्न होते की नाही? हे हा एक प्रश्न आहे. जर त्याला ब्रह्माचं ज्ञान झालं आणि आनंदरूप कोण आहे? ब्रह्मच आहे, तर विषयात आनंद नाही. मग अशाही पुरुषाला, एवढं ज्ञानवान पुरुषाला देखील पुन्हा विषयाची इच्छा होते की नाही? किंवा त्याला अनुकूल विषय प्राप्त झाला तर त्याला ज्ञान होतं की आपलं त्याला आनंद होतो की नाही अशी मला शंका आहे. तसेच विषय प्राप्ती झाली असता त्यास आनंद होतो की नाही? त्यास म्हणजे कोणाला? अज्ञानास, ज्ञानवानास, ऐक नाही, ज्ञानवान पुरुषास आनंद होतो की नाही हे कृपा करून सांगा. आता तुम्ही अशी शंका करायला नाही. शंकेची किर ठावो परी न धरावितो. अशी शंका घ्यायला जागा आहे पण तू करायला नको होती, पण करण्याचं कारण सांगतो. शंका येण्याचे कारण एवढेच की ज्ञानी पुरुषास सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणेच व्यावहारिक विषयाची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते. तर जगामध्ये ज्यांना ज्ञानी असं म्हणतात, आत्मज्ञानी पुरुष, त्यांना सुद्धा आम्हाला काही अज्ञानी आपलं ज्ञानी पुरुषांना देखील आपल्याला विषय एखादा प्राप्त व्हावा असंही पण वाटतं आणि प्राप्त झाल्यावर त्यांना आनंदही होत असल्याचं दिसतं. आणि ते पुरुष तर काय आहे? ब्रह्मज्ञानी आहेत. ते म्हणतात की अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. त्यामुळे शंका येते, आहे की नाही? जोग महाराजांच्या चरित्रात आहे की जोग महाराज बरेच गोष्टी स्वामी महाराज सांगायचे, कधी सांगितल्या असतील प्रसंगाने एक सांगतो की जोग महाराजांना
ते पैलवान होते पूर्वीचे, आणि त्यांच्या कोटाच्या खिशामध्ये बदाम असायचे भरपूर ओंजळीनं, आणि त्यांना जेव्हा भूक लागेल तेव्हा ते बदाम खायचे, दुसरं काही खात नव्हते ते आपलं लाह्या वगैरे, याच्याऐवजी ते पौष्टिक खात होते, आणि श्रीमंत घराण्यात ते पैलवान पण होते. तर मग त्यांना एकाने विचारलं तुम्ही ज्ञानी का अज्ञानी, ते म्हणजे प्रश्न काय विचारला, तर त्यांनी सांगितलं काय हे तुम्ही जर ज्ञानी तर ज्ञानी पुरुषाचा वैराग्यशील असला पाहिजे आहे की नाही त्याच्यामध्ये, आणि तुमच्या कोटाच्या खिशात हे असतं तेव्हा तुम्हाला ज्ञानवान कसं म्हणावं अशी मला शंका येते. मग त्यांनी सांगितलं म्हशीचं आंबून खाल्ल्यावर तुम्हाला ज्ञानी म्हणशील का, आहे की म्हशीसाठी शिळ्या भाकरी वगैरे ते कनिष्ठ धान्य निकृष्ट ते खाल्ल्यावर तुम्हाला ज्ञानी म्हणशील का. म्हणजे माणसाला वाटतं ज्ञानी पुरुष म्हणजे त्याला 2 हात जादा फुटतात का काय, त्याचं काय. ज्ञानी आणि अज्ञानी पुरुषाचा जो व्यवहार आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होते. पंचदशीमध्ये याचा भरपूर विचार आलेला आहे. इच्छा पण उत्पन्न होते आणि विषय प्राप्त झाला तर आनंद होतानाही दिसतो, परंतु त्याचं स्वरूप एकाला काय झालेले ज्ञान आहे, एकाला काय आहे अज्ञान आहे. एकाला हे सगळे धर्म कोणाचे वाटतात, इच्छा सुखदुःख हे कोणाचे वाटतात, अंतकरणाचे वाटतात. अज्ञानाला काय वाटतात, आत्म्याचे वाटतात, हे माझे आहेत असं म्हणतो. तो काय म्हणतो हे कोणाचे आहेत, हे अंतकरणाचे धर्म आहे, ऐकी नाही. दुसऱ्याच्या पत्नीला जसा कोणी दागिना करून घालत नाही त्याप्रमाणे त्या अंतकरणात असणाऱ्या इच्छा आणि त्याच्यामध्ये होणारा आनंद याला तो कधीही माझं आहे, मला आनंद प्राप्त झाला, मला इच्छा प्राप्त झाली, तो म्हणतो इच्छांशी कोट्य वस्तूंनी, असं तो म्हणतो. कोट्यावधी इच्छा निर्माण होऊ दे अंतकरणाच्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी नाही. मी कसा आहे, निर्लेप असणारा, निराकार किंवा गुणरहितम, गुणरहित असणाऱ्या मला त्याच्यापासून कोणताही लाभ नाही किंवा माझी हानी नाही. कारण ह्या सगळ्या इच्छा कोणाच्या आहेत, अंतकरणाच्या आहेत. हे अभिव्यक्त होणारं सुख हा धर्म कोणाचा आहे, अंतकरणाचा आहे. असंग निर्विकार असणाऱ्या मी का क्षती, हे माझी काय हानी होणार आहे, हा भेद आहेच कोणाचा, ज्ञानवानाचा आणि अज्ञानाचा. मग ज्ञानवानाला इच्छा उत्पन्न होते का अज्ञानाला इच्छा उत्पन्न होते, अज्ञान, दोघांनाही इच्छा उत्पन्न होते. विषयापासून आनंद होताना ज्ञानवानाला दिसतो का अज्ञानी पुरुषाला दिसतो, दोघांनाही दिसतो. मग दोघांमध्ये काही भेद आहे का, बरं भूक लागली असता ज्ञानी पुरुष त्यांना जर सांगितलं बदाम खाण्याऐवजी तुम्ही लाह्या खाल्ल्या पाहिजे, ऐके नाही. मग भूक लागली असता ज्ञानवान कमी जेवण करतो का भूक लागली असता अज्ञानी जेवण करतो, आपला हा का दोन्ही, काही कमी खाणं वगैरे काही त्याच्यामध्ये काही नाही त्याच्यामध्ये. शंका येण्याचे कारण एवढेच की ज्ञानी पुरुषात सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणे व्यावहारिक विषयाची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते. आता श्रीगुरूंना काय ह्या शंकेचं निराकरण करायचे, बरोबर ना. श्रीगुरूंना ही शंका निरस्त केली पाहिजे, त्या रीतीने आता ते सांगतात. श्रीगुरू म्हणतात तू म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञात्यासही अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो, हे खरे आहे. त्याचं म्हणणं पहिले प्रथम क्षणी मान्यच केलं. एक गोष्ट स्वामी महाराज सांगायचे की त्यांचे गुरुजी होते, तर ते जतचं संस्थान जे तर त्या जतच्या संस्थांचा आणि त्यांचा संबंध होता. तर त्याच्यामध्ये ते संस्थानिक जे त्या संस्थानिकांची जी पत्नी ती अत्यंत म्हणजे भक्तिशील स्वभावाची होती. त्यामुळे अनेक साधूंचं संगती करायची आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी ऐकायची. तर आणि साधूंना भोजन देण्यामध्ये तिला जास्त आनंद होता. ती सगळे अनेक प्रकारचे त्या काळचे प्रसिद्ध कीर्तनकार प्रयत्नपूर्वक बोलून तिथं कीर्तन ऐकणार, त्यांना अन्नदान करणार, दक्षिणा देणार, असं ते एक धार्मिक घराणं होतं. तर त्याच्यामध्ये तिला एक दिवस असं वाटलं की तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते निर्णमुखी, त्याचा विचार बराच वाढत जाईल पण सध्या तात्पुरता सांगतो. तर तुकाराम महाराजांना आपण मारुतीबाबांचं ऐकलं असेल की त्या तुकाराम महाराजांच्या मेहुणे म्हणजे जिजाबाईचा भाऊ घरी आला आणि त्याला पुरणपोळीचं जेवण केलं. दारिद्र्य असल्यामुळे शेजारून उष्ण काही पीठकूट आणून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य घातला, तो आपलं जेवण घातलं. तुकाराम महाराज एक पंक्तीला बसवले. जिजाबाई काही असावधानतेमुळं मीठ टाकायचं सगळ्या स्वयंपाकात विसरली. त्यामुळं ते पुरणपोळी काय वरण भात काय ते भाजी सगळ्यात सार सर्वच्या सर्व
मीठ विरहित आळणी झाला. खायला सुरुवात केल्यावर तुकाराम महाराज डोंगरावर दिवसभर चिंतन करून आलेलेच होते आणि हा भाऊ पण प्रवासातून आला होता. त्याला पहिली पोळी वाढल्यापासून आणि पहिल्या वाटीत ताक दिल्यापासून आपलं ते सार दिल्यापासून तो म्हणायचा पुरे झाले, नकोच, पार हात आडवा करायचा, काहीच घेईना. आणि तुकाराम महाराज म्हणायचे लाभारे बरकतारे येऊ द्या, असं. तुकाराम महाराज पूर्ण जेवले आणि तो भाऊ जेवलाच नाही. तिला मोठी हळहळ वाटली, पण असं का झालं, पण ते काही कळेना. त्याला विचारलं का जेवला नाही तू? नाही, मी पोटभर जेवलो, मला भूकच कमी होती काय, असं त्यांनी सांगितलं. नंतर जिजाबाई जेव्हा स्वतः जेवायला बसल्या तर ते सगळं आळणी होतं, मिठाचा पत्ता नव्हता. त्यामुळे त्यांना वाटलं की आपला भाऊ आज ह्याच कारणाने उपाशी राहिला. पण तुकाराम महाराज काय म्हणत नाही, दाजी काय म्हणत नाही म्हणलं, तो पण काही बोलला नाही. त्यामुळे त्यांनी काही त्याच्याविषयी हे केलं नाही. मग थोड्या वेळाने ते जिजाबाईंनी जेव्हा स्वतः भोजन करायला बसल्या त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी तुकाराम महाराजांकडे गेल्या, तावा त्यांच्याशी भांडायला लागले. आज त्या ठिकाणी तुम्ही माझा भाऊ उपाशी राहिला, तुम्ही तुझ्या भावाला कोण म्हटलं तर उपाशी राहा, त्याला भूक नसेल म्हणे, त्याने खाल्लं नाही म्हणे एक पोळी सुद्धा, त्याला भूक नसेल म्हणे, जेवण आला असेल, अपचन झालं असेल, काही नसेल खाल्लं, आणि तुम्ही मात्र भरपूर खाल्लं त्याच्यामध्ये. तर तेव्हा म्हणे तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना किंवा याच्यात मीठ नाही. तुकाराम महाराज म्हणले बा मीठ नाही सांगण्यासाठी माझं कुठे, काय खातो आम्ही कसं या सांगते, काय आम्ही कशाबरोबर खातो, हे कसं तोंडाला लागतं, कैसे हे लागते नेणो, मुखी कैसे लागते हे आम्ही नेणो. आम्ही आपल्या सगळ्या आमच्या ब्रह्मानंदात निमग्न झाले, जसं प्राप्त झालं ते खाल्लं मोकळं झालं, याच्याविषयी काय निर्वाहापुरते अन्न आच्छादने असं आमचा बाण आहे. त्यामुळे आम्ही त्याचा विचार करत नाही. मग तिला वाटलं तुकाराम महाराजांचं हे जे उदाहरण आहे जीवनचरित्रातलं तसेच साधू असले पाहिजे, त्यांना काही दिलं तरी काही वाटता कामा नाही. मग ते मुद्दाम काय करायचे, इतकं ते तिकडे कुठे सांगली जिल्ह्यात का सातारा जिल्ह्यात ते जत आहे ना संस्थान, तर सांगली, तर त्याच्यामध्ये ते इतकी तिखट आमटी करायची की ते लोक खायला लागले का कीर्तनकाराच्या नाकाच्या डोळ्यातून पाणी चालायचं एकदम, आणि ते म्हणायचे नको आता आम्हाला आमटी. त्याच्यामध्ये ते म्हणायचे हुसहुस करायला लागायचे. ते म्हणले अहो तुम्ही तर ज्ञानी ना, कीर्तनकार ना म्हणे, आणि तुम्हाला तिखट आंबट होतं म्हणे, फार जाल आमटी झाली, फार तिखट झाली. ते म्हणे तुम्हाला तिखट गोड कसं काय कळतं म्हणे, काय खातो आम्ही तुकाराम महाराजांसारखं नाही, याचा अर्थ तुम्हाला ज्ञान झालं नाही. मग ते गुरुजी गेले, त्यांना पण एकदा बोलावलं. ते बोलावल्यानंतर ते त्या दिवशी तर जास्त जहाल केली आमटी, आणि ते खाताना ते म्हटले मला हे खाल्ल्यावर जणू काही जळे माझी काया लागला वनवा असं झालं म्हटले, जिभेला आग पडली. मग त्याने सांगितलं की अहो म्हणले गुरुजी तुम्ही तर ज्ञानी ना म्हणे. तर त्यांनी तिला तुम्हाला अजून तिखट आंबट कसं कळतं, त्यांनी सांगितलं तू ज्ञानी आहे का आज्ञानी? ती म्हणे आम्ही आज्ञानी. म्हणे तू आज्ञानी असताना जर तुला तिखट आंबट कळतं, मी ज्ञानी तुझा बाप म्हणे, मला तिखट आंबट कळू नाही का? ज्ञानी म्हणते तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ ज्ञानी असो किंवा आज्ञानी असो त्याला तिखट इच्छा अंतःकरणात उत्पन्न होते आणि इच्छित विषय प्राप्त झाल्यावर आनंद होतानाही दिसतो. पण स्वयंमहाराज तर म्हणायचे ह्या ज्ञानी आणि अज्ञानामध्ये फरक आहे. इच्छा यालाही होते, इच्छित विषय प्राप्तीचा आनंद यालाही होताना दिसतो, दोघांच्यात फरक आहे. थोडक्यात सांगायचं काय सांगायचं, एक ज्ञानी आणि एक अज्ञानी हा नाही का फरक त्याच्यामध्ये, आहे की नाही? फरक आहे, हा ज्ञानी आणि हा काय आहे अज्ञानी. मग आता त्याचं काय, अज्ञानी म्हणजे काय, हे शरीराचे धर्म आहेत, हे स्थूल शरीराचे आहेत, हे कारण शरीराचे आहेत, हे सूक्ष्म शरीराचे आहेत किंवा हे अंतःकरणाचे आहेत असं म्हणणारा. अज्ञानी काय, ज्ञानी असं म्हणतो आणि अज्ञानी काय म्हणतो, ते माझे आहेत असं म्हणतो, आहे की नाही? एक पुढीलाचे ओझे आपुले माथा घ्यायचे तरी सांगे का न दाटीचे धनुर्धरा. जर पुढचं ओझं आपल्या डोक्यावर घेतलं तर माणसाला ओझं जड नाही का होणार? आणि जर ओझं आपल्या माथ्यावर घेतलंच नाही, ज्याचं त्याच्या ठिकाणी जर आपण जर त्याचा द्रष्टा होऊन पाहिलं तर आपल्याला काय ओझं होणार आहे का? ज्ञानी पुरुष काय करतो, त्याचा द्रष्टा होऊन राहतो, आणि हा काय करतो, त्याचा भोक्ता होऊन राहतो. हा फरक आहेच की नाही? मग आपण या ठिकाणी करता व्हावं का भोक्ता व्हावं? भोक्ताही होऊ नये आणि करताही होऊ नये, याचा सगळ्याचं काय व्हावं, द्रष्टा साक्षी असं व्हावं. बरं, साक्षी व्हावं का साक्षी होऊ नये? पाप पुण्य असे के जवळे असता न देखे, अब जो किती साक्षी होऊ न ठके येरी गोठी कायशी. मग साक्षी व्हावा का आपलं करता व्हावा, आपलं भोक्ता व्हावा का करता व्हावा का साक्षी व्हावा?
भोगताही होऊ नये, करताही होऊ नये. भोगता तरी बरा, म्हणजे करायचं काही नाही, आयतं खायचं आहे की नाही, भोगता बरा आहे की नाही. पण करता व्हायचं म्हणजे कर्तृत्वाचेही कष्ट. पुन्हा जो करता होतो त्याचा, जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या कर्मफलाचा काय होतो पुन्हा भोगता, त्याच्यातही बंधनच आहे की नाही. त्याच्यापेक्षा काय करावं, आपलं फक्त पाहत राहावं, म्हणजे आपल्या अंगावर काहीच येणार नाही. पण वेदांताच्या दृष्टीनं द्रष्टा म्हणायचं तर द्रष्टा कोणाला म्हणतात, पुढं दृश्य असेल तर याला द्रष्टा म्हणतात नाही का. पुढं द्रष्टा असेल तर, पुढं दृश्य असेल तर याला काय म्हणतात, द्रष्टा आहे की नाही. ह्या मनुष्याला नवरा कधी म्हणतात, जर समोर पत्नी असेल तर त्याला पती किंवा नवरा असं म्हणतात. पत्नी नसेल तर त्याला नवरा कोण म्हणेल, आहे की नाही. तसंच का तो नाही म्हणून तो आहे, पण नवऱ्याचं नवरे पण नाही, त्याच्या पुरुषाच्या ठिकाणी नवरे पण नाही. नवरे पण कोणाच्या सापेक्ष आलेले आहे, नवरीच्या सापेक्ष आलेले आहे का नाही. मग त्या ठिकाणी निरपेक्ष जे काही द्रष्टा आहे, बरोबर ना. द्रष्टा मनुष्याने भोगता व्हावं का करता व्हावं, कर्त्यापेक्षा भोगता होणं बरं, करता होणं निकृष्ट आहे की नाही. पण करता होऊ नये, पण भोगता होणं चांगलं का द्रष्टा होणं चांगलं, द्रष्टा होणं चांगलं. जर तुम्हाला या ठिकाणी जर सुखाचा स्वीकार करता आला, भोक्तृत्वाचा, दुःखाचाही तुम्हाला करावा लागेल की नाही, आणि तेव्हा तुम्हाला जड जाईल की नाही, तेव्हा जड जाईल. मग आपण कर्तृत्व स्वीकारावं का भोक्तृत्व स्वीकारावं, कर्तृत्वही स्वीकारावं नाही आणि भोक्तृत्वही स्वीकारू नाही. मग स्वीकारायचंच झालं तर बघा, स्वीकारायचंच झालं तर काय स्वीकारावं, द्रष्टृत्व स्वीकारावं का द्रष्टृत्व स्वीकार नाही, हे पण चांगलं नाही, हे पण चांगलं नाही. स्वामी महाराज त्याच्यासाठी सांगायचे की एक संन्यासी मधुकरीला चालला होता इंद्रायणीच्या पात्रातून, आणि दोन स्त्रियांचं त्याचं धुण्यावरून काय भांडण चाललं, आणि भांडण चाललं तर त्या संन्याशी आपला बघत राहिला त्या तिथं. तर त्या एका स्त्रीनं त्या संन्याशाला मध्ये घालून शिवी दिली. का दिली तर तो द्रष्टा झाला आहे की नाही, त्याचा द्रष्टा झाला. माणसाने द्रष्टा व्हा का द्रष्टाही न होणे ठाके, द्रष्टाही होऊ नये, एरी गोठी कायची, त्याचे इतर तर गोष्टी करायचीच काय. मग करताही होऊ नये, भोगताही होऊ नये आणि द्रष्टाही होऊ नये. कारण दृश्य नाही तर द्रष्टा कोणाचा. मग त्यांनी काय व्हावं, काही होऊ नये हे व्हावं, म्हणजे दृंगमात्र स्वरूपाने असावं आहे की नाही, दृंगमात्र स्वरूपाने असावं, विशेष काही होऊ नये. आपण अनेक वेळा चिंतन केलं, बनण्याची हानी होते आहे, जेवढं विशेष आहे तेवढं काय कल्पित आहे, त्याच्या पाठीमागं जाऊच नाही. भोगता होऊ नये, करता होऊ नये, द्रष्टा सुद्धा होऊ नये. तर केवळ ज्ञानस्वरूप दृंगमात्र आपली अशी जी स्थिती आहे त्या आपल्या स्वयंमहिमे प्रतिष्ठित त्या आपल्या महिमेमध्ये राहावं. आता बघा, शंका येण्याचे कारण एवढे की ज्ञानी पुरुष सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणे व्यावहारिक विषयाची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते. तर मनुष्य जेव्हा पहिल्यांदा काय आहे, आत्मा दृंग मात्र आहे, तो पहिल्यांदा कोणत्या द्रष्टा भावाला येतो, नंतर हळूहळू भोक्तृत्वाला येतो आणि मग हळूहळू कर्तृत्व भावाला येतो. अशी जीवाची अवनती होत जाते. वास्तविक तुका म्हणे, कैची किंवा कोठे जीव निराळा, तो परमात्म्या असंग निरिकार परमात्मा आनंद घन परमात्म्यापासून वेगळा नाही. पण जेव्हा तो आपल्या स्वरूपापासून च्युत होतो तेव्हा काय तो किती खाली येत जातो, तर त्याची अवस्था कर्तृत्वापर्यंत येते. म्हणून ती अवस्था प्राप्त झाली, ती म्हणजे जीवाने आपल्या स्वस्वरूपाला सोडणं, बरोबर ना, इथपासूनच त्याची काय झाली, अवनती व्हायला प्रारंभ होते. म्हणून त्याचे वर्णन करताना लिहिलं काय ते आहे ना, 18व्या अध्यायात, देव रिगाला देवळाची कामा, भवरेची केला मळा, भोरेची केला मळा, वरकलूची झाला अंक सळा, देव रिगाला देवळाची कामा. ऐकी नाही, भ्रमर जो आहे त्यांनी काय करावं, आयत्या फुलातला सुगंध घ्यावा. तो म्हणे नाही, मी आता काय करतो, बीज आरोपण करतो, त्याला पाणी देतो, ते काय करतो, वाढवतो आणि मग त्या फुलाचा काय करतो, सुगंध घेतो. सुगंध आयता आहे ना, तसं आपलं स्वतःसिद्ध आनंद घन स्वरूप असताना आनंदाच्या भोगासाठी द्वैताची कल्पना करून त्या ठिकाणी द्वैतामध्ये भोग्य भोक्तृत्व भ्रांती निर्माण करणं, कर्तृत्व भ्रांती निर्माण करणं आहे की नाही, द्रष्टृत्व सुद्धा काय आहे, भ्रांतीच आहे. असं करावं का आपलं जसं आहे तसं राहावं. तो का म्हणून आहे, देव आहे तैसा आहे.
बरं, ही शंका तर योग्य आहे की नाही आता शिष्याची, कारण अशा प्रकारचं आपल्याला दिसतं व्यवहारामध्ये, लोकव्यवहारामध्ये. म्हणून तो म्हणतो की अज्ञानी पुरुषाप्रमाणे ज्ञानी पुरुषांनाही विषयाची इच्छा उत्पन्न होते आणि अनुकूल विषय प्राप्त झाला असताना त्यांना त्याच्यामध्ये आनंद होत असल्याचं सुद्धा आम्हाला दिसतं. जर विषयात आनंद मुळीच नाही तर त्या ठिकाणी त्या आनंदाचे त्या विषयाकडे त्याची प्रवृत्तीच होऊ नये, प्रवृत्तीच होऊ नये, पण इथं तर त्यांची प्रवृत्ती होताना दिसते. म्हणून माझी शंका ही उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे असं शिष्य सांगतो. आता बघा श्रीगुरु त्याला काय उत्तर देतात. श्रीगुरु म्हणतात, तू म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञात्यासही अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो, हे खरे आहे. आता पहिले त्याला काय म्हणतात, अर्ध सत्य स्वीकारलं त्याचं, की ज्ञानी पुरुषांना सुद्धा विषय प्राप्तीची इच्छा होते आणि इच्छित विषय प्राप्त झाल्यावर त्यांनाही आनंद होताना दिसतो. पण आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही, ज्ञात्याचाही दिसतो. आता ही गोष्ट खरी, पण आत्म्यापासून विमुख असणं हा काय जो अज्ञानी पुरुष आहे तोच फक्त आत्मविमुख असतो असं नाही. चांगलं बघा, तर त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष सुद्धा आत्मविमुख असू शकतो. फरक एवढाच की अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदोदित असतो आणि ज्ञात्याचा फक्त व्यवहारकाली असतो. आता जर तुम्ही जेव्हा अज्ञानी पुरुष आहे त्याला भूक लागली की नाही, मग भूक लागेल त्याला तो काय म्हणेल, मी अन्न खाणार नाही, आहे की नाही? कारण अन्न खाणं हा कोणाचा धर्म आहे? भूक हा कोणाचा धर्म आहे? प्राणाचा धर्म आहे, प्राणमय कोशाचा. न प्राणम न मनो न धी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग त्या भुकेचं निवारण करेल का तेवढ्या काळापुरता त्याला मी आत्मा आहे याचा विसर पडेल? त्या ठिकाणी भूक लागली ना, त्यामुळे तो काय म्हणणार, सरळ मला भूक लागली. म्हणजे त्या ठिकाणी प्राणमय कोशाचा धर्म कोणावर घेणार? आपल्यावर. जर प्राणमय कोशाला मी म्हटला तर तेवढ्या काळापुरता तो आत्मविमुख झाला की नाही? आत्मविमुख झाला. जेवण केलं तसा त्याच्यात लिहिलं ना की हे जे ज्ञानी पुरुष आहे किंवा भक्त आहे किंवा जो साधक आहे त्याची स्थिती काय आहे? आश्रमाची स्थान कोपी गोळा, काय ते सर्व निर्वाह पुरते अन्न आच्छादन. जेव्हा भूक लागते तेव्हा त्याला काय अन्न, किंवा थंडीचा दिवस आहे तर त्याच्यामध्ये काय त्याला आच्छादन, त्याला असं वाटतंच की नाही. पण कसं निर्वाह पुरते तेवढा काळ जो आहे त्या काल यापन होण्यापुरता गरजाची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेची पूर्ती व्हावी म्हणून ज्ञानी पुरुष सुद्धा आत्मविमुखपणा त्याच्याही ठिकाणी दिसतो. मग फरक आहे, ज्ञानाच्याही ठिकाणी आत्मविमुखपणा आहे आणि याच्याही ठिकाणी आहे. पण अज्ञान पुरुषाच्या ठिकाणी हा आत्मविमुखता ही सदोदित आहे. त्याला स्वप्नात सुद्धा काय तो आत्मविमुख आहे, जागृतीत सुद्धा आत्मविमुख आहे. हा फक्त व्यवहार कालापुरता, त्याला भूक लागली, त्याला तहान लागली, त्याला सुषुप्ती आली, त्या तेवढ्या काळापुरता तो काय आत्मविमुख होताना दिसतो. आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही, ज्ञात्याचाही दिसतो. फरक एवढाच की अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदोदित असतो आणि ज्ञात्याचा फक्त व्यवहारकाली असतो. सदैव आत्माकार वृत्ती राहील तर ज्ञात्याचे भोजनादी व्यवहार होणार नाहीत. जर तो सदाच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहिला तर त्याला भोजनादी व्यवहार होतील का? नाही. ज्याला ह्या सप्तभूमिका म्हणतात ना, काय ज्ञानाच्या सप्तभूमिका, त्याच्यामध्ये शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा आणि सत्वापत्ती ह्या 4 भूमिका ज्या आहेत तर त्या 4 भूमिकेमध्ये त्या मनुष्याला बाहेरचं सगळं व्यवहाराचं भान असतं, तो यथास्थित करतो. म्हणजे हा त्याच्यामध्ये ह्या 3 भूमिका ज्या आहेत तर ह्या साधनाच्या भूमिका आहेत. कोणत्या? शुभेच्छा, सुविचारणा आणि तनुमानसा. परंतु सत्वापत्तीमध्ये त्याला ज्ञान होतं, पण ज्ञान झालं तरी सगळा व्यवहार त्याचा जसाच्या तसा यथार्थ होतो. पण ते ज्ञान झाल्यानंतर काही लोक पूर्वसंस्काराने किंवा पुन्हा अधिक अभ्यासात प्रवृत्त होऊन तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावे असे रात्रंदिवस त्याच अभ्यासात निमग्न असतात. त्यावेळेला त्यांना आपल्या देहाचं देखील भान राहत नाही. मग अशा पुरुषांचा व्यवहार त्या ठिकाणी वेगळ्या प्रकाराने होतो. म्हणजे त्यांना तहान, भूक याची देखील भान राहत नाही किंवा त्यांची स्थिती काय खातो आम्ही कासया सांगा, ते
कैसे हे लागते नेमोमुखी. मग त्याच्या पुढची अवस्था आहे, ही 5वी भूमिका आहे. त्याला असंसक्ती, पदार्थाभाविनी किंवा तुर्यगा किंवा उन्मनी असं त्या अवस्थेला म्हणतात. त्याच्यामध्ये मात्र त्याला भानही राहत नाही. म्हणजे त्याचा व्यवहार जो आहे तो व्यवहार सत्वापत्तीतल्या ज्ञानीपुरुषाप्रमाणे किंवा जो काही ह्या पाठीमागच्या 2 भूमिका किंवा अज्ञानी पुरुषाच्या भूमिका याप्रमाणे त्याचा व्यवहार होत नाही. एक ऋषिकेशला आपण गेलो, ते गो आहे, ते मस्ताराम महाराज म्हणून आहे, तिथं होऊन गेले. या शतकातले थोर मोठे संत ते होऊन गेले. तर ते नेहमी ह्या उन्मनी अवस्थेमध्ये राहायचे किंवा पदार्थाभाविनी, त्यांचं वर्णन करतात लोक आजही की पदार्थाभाविनी अवस्थेमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांना कोण आलं कोण गेलं ते कोणाकडे जेवणही मागवत नव्हते. त्यांना जेवणसुद्धा दुसऱ्याने भरवावं लागायचं. किंवा आता ते आपल्या मांदळीला महापुरुष आहेत ना, ते लोक जातात कर्जत तालुक्यामध्ये, ते ह्या अवस्थेमध्ये त्यांना जेवणाचं वगैरे भान नाही, मलमूत्र विसर्जन कुठं करतो याचं भान नाही. अशा प्रकारचे हे महापुरुष आहे. पण ती काय आहे, ज्ञानोत्तर असणारी जी अवस्था आहे आणि ती अभ्यासाने प्राप्त होणारी भूमिका आहे. आणि ती भूमिका आत्मेची आहे का अंतःकरणाची? अंतःकरणाची. ज्ञानीपुरुषाला भूमिका आत्म्यासाठी भूमिका आहे का अंतःकरणासाठी भूमिका आहे? किंवा आत्म्याच्या भूमिका आहेत का अंतःकरणाच्या भूमिका आहेत? ज्ञान झाल्यावर मोक्ष होतो का अंतःकरणाच्या भूमिका वाढवल्यावर मोक्ष होतो? मोक्ष ज्ञानाने होतो का अंतःकरणाची अवस्था तुम्ही निर्विकल्प समाधी लावला किंवा तुम्हाला कोणत्याही पदार्थाचं भान नाही, जेवणाचं भान नाही, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे अशी स्थिती, ह्या स्थितीला मोक्ष सांगितलं शास्त्राने? ज्ञानाने मोक्ष सांगितलं आहे की नाही? काय ज्ञानीन एके उपाय करीशी जितुके, म्हणजे ज्ञानानेच मोक्ष होतो. काही नाही ज्ञानात ऋते काय ऋते ज्ञानान्न मुक्ती, ही ऋते ज्ञानान्न मुक्ती, ज्ञाना वाचून मोक्ष कशाने प्राप्त होत नाही, हा सिद्धांत आहे. मग पुढच्या ज्या अवस्था आहेत त्या कशासाठी? काल आपण चिंतन केलं होतं, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी आहेत का मुक्तीसाठी आहेत? मुक्ती प्राप्त झाल्यानंतर जे आपलं जीवन उर्वरित आहे त्याच्यामध्ये आपल्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अनुभूती घ्यावी म्हणून ह्या पुरुषाचं जे जीवन आहे, ज्ञानीपुरुषच ह्या भूमिकेत जातो, तर त्याचे जीवन म्हणजे सोन्याला सुगंध आहे. असं ते मस्ताराम महाराज जे होते ते कधी वृत्तीवर येत नव्हते, त्यांना बळाने वृत्तीवर आणावं लागायचं. अशा प्रकारचे हे ज्ञानीपुरुष आहेत. तर कशासाठी चाललं की एवढा अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदोदित असतो आणि ज्ञात्याचा फक्त व्यवहारकाली असतो. सदैव आत्माकार वृत्ती राहील तर ज्ञात्याचे भोजनादी व्यवहार होणार नाहीत. जर सततच आत्माकार वृत्ती राहिली तर ज्ञानीपुरुषाला मला भूक लागली, ताण लागली, मला अमक्या गावाला जायचंय, मला काही नित्यक्रम करायचा आहे, हे होईल का? त्याला आत्माकार वृत्ती राहतच नाही नित्य ज्ञानीपुरुषाची देखील. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेव की ज्या काली ज्ञात्यास विषयानंद होतो त्या काली सुद्धा विषयापासून होणारा आनंद विषयाचा नाही, तो आत्मानंदच आहे, असा त्याचा आत्मानंदाविषयी निसंदेह बोध असतो. आता काय आहे, ज्ञानीपुरुषालाही जर त्याला जर लाडू दिला तर त्याला बरं नाही का वाटणार? त्याला जर तुम्ही तिखट चटणी दिली तर त्याला काय बरं वाटेल का? वाटणार नाही, आहे की नाही? म्हणजे ज्ञानीपुरुष नाही तर तुम्हाला फक्त अज्ञानी पुरुषालाच येईल. आताच सांगितलं ना आपण जोग महाराजांचा दृष्टांत. जोग महाराज म्हणतात की तुम्ही आम्हाला ज्ञानी कधी म्हणाल? बदाम खाल्ले तर अज्ञानी आणि म्हशीचं आंबवण खाल्लं तर ज्ञानी, असं का तुमचा निकष आहे? असं सांगतात. तर आता सांगतात की ज्ञात्या पुरुषालाही विषयाची इच्छा होते आणि अनुकूल विषय प्राप्त झाला तर ज्ञानवान पुरुषाला देखील आनंद होताना दिसतो. पण फरक आहे, आणि अज्ञानी पुरुषाला देखील विषयाची इच्छा होताना दिसते आणि अनुकूल विषय प्राप्त झाला तर अज्ञानी पुरुषालाही आनंद होतो. असं असताना ह्या दोघांमध्ये भेद काय आहे असं जर कोणी विचारलं तर ज्ञानी पुरुषाला जेव्हा विषय भोगकाली आनंद होतो तो आनंद विषयाचा नसून तो आत्म्याचा आहे असं निसंदेह ज्ञान असतं, आहे की नाही? आणि अज्ञानी पुरुषाला अनुकूल विषयाची प्राप्ती झाल्यानंतर जो काही आनंद होतो तो आनंद हा आत्म्याचा नसून विषयाचाच आहे असा निसंदेह भ्रम असतो, आहे की नाही? त्याला निसंशय प्रमा असते, आहे की नाही? मला निसंशय काय असतं? भ्रम, हा बोध
भ्रम असतो आहे का नाही. हा अज्ञानाला काय असतो निसंदेह, त्याच्यात काही संशय का आनंद विषयात याच्याविषयी त्याला काही भ्रम त्याला काही संशय आहे का अंतकरणात, त्याचा कसं आहे त्याला म्हणतात निश्चयात्मक भ्रम असतो. आणि याची काय असते निश्चयात्मक अनुभूती किंवा निश्चयात्मक प्रमा असते. कोणाची? ज्ञानी पुरुषाची. ज्ञानी पुरुषाला होणारा विषयात आनंद होतो की नाही, विषयाची इच्छा होते की नाही, अज्ञानी पुरुषाला विषयाची इच्छा होते की नाही, त्याच्यापासून आनंद होतो की नाही. मग दोघांच्यात फरक आहे का काही? किंचित आहे का जमीन आसमानाचा आहे? जमीन आसमानाचा आहे. कारण ज्ञात्या पुरुषाला विषय भोगकाली होणारा आनंद हा विषयाचा नसून तो आत्म्याचा आहे. असं काय झालं? जमीन झाली आहे का नाही. आणि आसमान काय झालं? अज्ञानी पुरुषाला विषय भोगकाली होणारा आनंद हा आत्म्याचा नसून विषयाचा आहे, हे आसमान झालं आहे की नाही. आज एवढा त्यांच्यामध्ये भेद आहे. ज्या काली काय, पण त्याबरोबर हेही लक्षात ठेव की ज्या काली विषय आनंद होतो त्या काली सुद्धा विषयापासून होणारा आनंद विषयाचा नाही, तो आत्मानंदच आहे. असा त्याचा आत्मानंदाविषयी निसंदेह बोध असतो. ज्याप्रमाणे, आता उदाहरण देतात, ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 वेशधारी स्त्रिया आहेत, त्यातील एकीस हा राजा व मी त्याची स्त्री व हे राजेश्वरी सत्य आहे असा भ्रम झाला, व दुसऱ्या वेशधारीस हा राजा मी त्याची स्त्री व हे राजेश्वर्य हे सर्व मिथ्या असून मी पुरुष आहे असा निश्चय आहे. पण जोपर्यंत तो नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राजश्रेयास राजेश्वरी भोगाची इच्छा व भोगापासून होणारा आनंद समानच दिसणार. फरक इतकात की भ्रम असलेल्या वेशधारीस हा राजभोगाचाच आनंद आहे असे वाटणार व भ्रमरहित वेशधारी हाही राजभोगाचाच आनंद भोगीत आहे असे आपणास जरी दिसले तरी त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय हा आनंद राजभोगाचा नाही, माझ्या नटवेशकृतीचाच आहे असा असतो व पाहणारे ज्ञातेही तसे समजतात. त्याचप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणे ज्ञात्यालाही होता असा दिसतो, पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. म्हणून ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असे वेदात सांगितले आहे. बघा, उदाहरण दिलं ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामध्ये काय फरक आहे याविषयी उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 वेशधारी स्त्री आहेत. नाटकात एक राजा असतो, पूर्वीप्रमाणे बहुपत्नीत्व मान्य असताना त्याला 2 त्या स्त्री आहेत त्या राजाला, त्यातील एकीच हा राजा व मी त्याची स्त्री व हे राजेश्वरी सत्य आहे असा भ्रम झाला. आता नाटकातला राजा आहे की नाही आणि ते नाटकातल्याच त्या राजाची ती काही वेशधारी स्त्री आहे किंवा राणी आहे, पण तिला वाटतं की हा खरोखर राजा, मी खरोखर राणी, आणि हे प्राप्त झालेले जे राजाचं ऐश्वर आहे त्या ऐश्वर्याची भोक्त्री खऱ्या अर्थाने कोणी मीच आहे असा तिला भ्रम झाला. दुसऱ्या वेशधारीत हा राजा मी त्याची स्त्री व हे राजेश्वर्य हे सर्व मिथ्या असून मी पुरुष आहे असा निश्चय आहे. वास्तविक त्याच्या तो मूळचा जो नाटकामधला राजा होता तो पुरुष होता आणि ते स्त्रिया सुद्धा काय होत्या? पुरुषच होत्या. दुसऱ्या स्त्रिया त्यांनी फक्त काय केलं होतं? स्त्रीचं पात्र घेतलं होतं. तर त्या दुसरी स्त्री काय म्हणायला लागली? पहिली स्त्री तर म्हटली की मी खरोखरच मी राणीच आहे आणि हे राजेश्वर्य खरं आहे आणि हा राजा पुरुष आहे आणि मी स्त्री आहे असं तिला भ्रम झाला. आणि दुसरी जी स्त्री आहे ती काय म्हणते की हा राजा आहे, मी राणी आहे आणि हे सर्व राजेश्वरी हे सगळं खोटं आहे, हे सगळं काय नाटकापुरतं केलेलं आपण सोंग आहे असं तिला वाटतं. आता दोघांना त्या दोघी जेव्हा भूमिका करतात तेव्हा त्यांना सुद्धा अनुकूल विषयाची इच्छा दिसणार की नाही? ते राणीने काही मागणी केली तर ते मागणीची पूर्तता झाली तर त्या राजाकडून तर तिला आनंद होणार की नाही? दुसऱ्या जिला भ्रम झालाय तिला सुद्धा काय होणार? आनंदच होणार. आणि दुसऱ्या जी स्त्री आहे जिनं जाणलेलं आहे की मी स्त्री नसून मी काय आहे? पुरुष आहे, हे नाटकापुरतं आपलं काय आहे? सोंग आहे, भूमिका आहे असं जाणलं तर ती सुद्धा इच्छा होताना दिसणार, मला आज अमुक असावं. जसं त्या कैकेयीचे डोळे ना, कनिष्ठाशी द्यावा राज्यपट, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, अशी इच्छा होताना दिसेल की नाही? दिसेल. आणि त्याची पूर्तता झाली तर तिलाही आनंद होईल की नाही? ज्येष्ठाला जर दिगंतराला पाठवलं रामप्रभूला आणि त्याला राज्यपट भरताला द्यायचं ठरलं तर तिलाही आनंद होताना दिसेल की नाही नाटकात? बरोबर आहे का नाही?
नाटकात आनंद होताना दिसेल का, पण ते म्हणते काय खरं आहे का हा आनंद, हे आपल्याला भूमिका करायची. आनंद झाल्यासारखा आहे की नाही, आनंद विषयाची इच्छा उत्पन्न झाल्या. युव आहे का एव आहे, युव आहे. युव म्हणजे जणू काय उत्पन्न झाली इच्छा, आणि जणू काय सुख झालं का खरोखरच सुख झालं. जे अज्ञान, स्वामी महाराज सांगायचे, ज्याला सगळं एव म्हणजे हे असंच आहे, खरंच आहे असं वाटेल त्याला काय म्हणायचं, अज्ञानी. आणि ज्याला हे सर्व जगत प्रपंच काय वाटेल, जे स्वप्न जणू काही स्वप्नाप्रमाणे असं वाटेल त्याला काय म्हणजे ज्ञानी. ज्ञानी आणि अज्ञानामध्ये फक्त एकच शब्दाचा फरक. व तर दोन्हीकडे का नाही, एव आणि व दोन्हीकडे आहे. ई लागला की त्याला म्हणायचं युव, म्हटला की त्याला म्हणायचं युव. म्हटला जणू काय म्हटला तर त्याला काय म्हणायचं, युव याचा अर्थ युव म्हटला तर काय म्हणायचं, आणि येव म्हटला तर त्याला काय म्हणायचं, आणि येव म्हटला तर त्याला काय म्हणायचं, येव म्हटला तर त्याला काय म्हणायचं, आणि येव म्हटला तर त्याला. हे नक्की हे कळलं का, पटलं का, हे असंच आहे, पटलं नाही तरी असंच आहे. दुसऱ्या वेशधारीस हा राजा, मी त्याची स्त्री व हे राजेश्वर्य हे सर्व मिथ्या असून मी पुरुष आहे असा निश्चय आहे. पण जोपर्यंत तो नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राजश्रियास राजेश्वर्य भोगाची इच्छा व भोगापासून होणारा आनंद समानच दिसणार. पण पाहणारे जे लोक आहेत त्यांना दोन्ही एकीचं काय भ्रम आहे, हे खरं आहे असं, आणि एकीचं काय आहे, जिला हे सर्व खोटं आहे असं जिला यथार्थ ज्ञान आहे किंवा तिचा निश्चय आहे. पण दोन्ही नाटकात काम करत असताना पाहणारा तिसरा आहे की नाही, त्याचा दर्शकच म्हणतात, तो काय आहे वेगळा आहे. मग तो काय, त्याला काय कळणार, कोणती भ्रमात कळणार आणि कोणती प्रमेत कळणार का, दोन्ही भ्रमातल्याच आहे. त्याला हिला इच्छा उत्पन्न होते, तिच्या व्यवहारावर वाटतं की हिला इच्छा उत्पन्न झाली. कोणी जे जाणते तिला हे नाटक आहे असं जाणते, मी पुरुष हे जाणते, पण तरी सुद्धा त्या राजाकडे ती काही इच्छा उत्पन्न प्रगट करते, इच्छेची पूर्ती झाली की तिला आनंद होताना दिसतो. आणि जी अज्ञानी आहे, जिला हे खरं वाटतं, तिच्या ठिकाणी हे होताना दिसतं. कोणाला, दर्शकांना, प्रेक्षकांना. पण जोपर्यंत तो नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राजश्रियास राजेश्वर्य भोगाची इच्छा, भोगापासून होणारा आनंद समानच दिसणार का, काय कमी जास्त दिसणार. बाहेरून सगळं सारखंच आहे की नाही, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. मग दोघीमध्ये फरक आहेच का नाही, काही फरक आहे. काय फरक आहे, फरक इतकाच की भ्रम असलेल्या वेशधारीस हा राजभोगाचाच आनंद आहे असे वाटणार, व भ्रमरहित वेशधारी हाही राजभोगाचाच आनंद भोगीत आहे असे आपणास जरी दिसले तरी त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय हा आनंद राजभोगाचा नाही, माझ्या नटवेश कृतीचाच आहे. आता ज्या नटाला काय झाला, मी राणीच आहे असा भ्रम झालेला आहे, एकाला भ्रम झालेला नाही. मग त्यांना जरी आनंद होताना दिसला तरी एकाला ज्ञान काय आहे, हा आनंद खऱ्या राजभोगाचा, राजैश्वर्याचा नसून मी हे जे नाटक केलेले त्या नटवेशाची जी कृती, मी ती भूमिका, त्याला स्वामी महाराज काहीतरी एक शब्द सांगायचे की ते पार्ट जे आहे ते उठवलं चांगल्या प्रकाराने, याचा त्याला काय आहे, आनंद आहे. का त्याला खरा मी त्यांचं मी सम्राज्ञी झालेली त्या राजाची आणि मग तो आनंद मी बघतो असं वाटतं का. हा माझ्या नाटक वेशकृतीचा हा काय आहे, आनंद. हा ते स्वामी महाराज सोंगामध्ये बतावणी व्यवस्थित केली पाहिजे. बतावणी म्हणजे जसं सोंग वठवणं आपण, तर ती बतावणी व्यवस्थित केली पाहिजे. हा आनंद राजभोगाचा नाही, माझ्या नटवेशकृतीचाच आहे असा असतो, व पाहणारे ज्ञातेही तसे समजतात. आणि पाहणाऱ्यांना सुद्धा काय वाटतं, हा आनंद काय खरा राजा ऐश्वर्याचा आहे का. तिकडे जरी पैसे देऊन आपण नाटकात गेलो असेल तर खरोखरच हा राजा आहे आणि खरं असतं तरी आपल्याला वाटतं का, पण आनंद होताना दिसतो की नाही, दिसतो आहे की नाही. त्याच्या सगळा त्या स्वामी महाराज सांगायचे की ती कोण चांगुणा त्या चिल्या बाळाला कुठे उखळात कोणते काय कुठते आहे की नाही. आणि सगळे श्रोत्यांच्या डोळ्याला काय लागतात, धारा, आणि ती तर काय करते, खूपच रडत राहते आहे की नाही. उखळाने कुटायचं आपल्या लहान बाळाला, म्हणजे तिला किती दुःख होत असेल. सगळे श्रोते देखील तिथं रडत राहतात आहे की नाही, ते दुःखाश्रू डाळतात आणि तिचे दुःखाश्रू. आणि त्यावेळेला तिच्या अंतःकरणात केवढं मोठं दुःख आहे का, आपलं नाटक बरोबर उठलं याचा तिला आनंद आहे, आनंद आहे. कारण तिने आपलं खरं स्वरूप काय ते जाणलेलं आहे. हा सगळा आनंद कसला आहे, नाटकातला आहे. का मुलगा खरंच जाणार आहे का, हे सगळं नाटकाचा आनंद आहे
आनंद आहे हे तिला काय होतं कळतं आहे की नाही. आणि श्रोत्यांना सुद्धा हे कळतं, वा वा म्हणतात, उलट त्याला काय पैशाचा वर्षाव करतात त्याच्यावर. अगोदरही तिकीट काढून त्या ठिकाणी जातात. खोटं असून सुद्धा लोक तिकीट काढून जातात की नाही. जगत सुद्धा सगळं खोटं असून आपण जर त्याला खरं समजलं तर समजण्याला तर काही दोष आहे का त्याच्यामध्ये. हा बहुरुपयाचे रावर आणि परी स्त्री पुरुष भाव नाही म्हणे, परी स्वंग संपादनी तैशीच करीती, लोकसंपादनी तैशीच करीती. त्याचप्रमाणे आता बघा हे झालं ना की त्याचप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणे ज्ञात्याला होता असा दिसतो. प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा आणि त्यापासून होणारा आनंद हा फक्त अज्ञानालाच होतो का, ज्ञानीपुरुषालाही होतो. ज्ञानीपुरुषालाही प्रारब्धाप्रमाणे विषय प्राप्त होतात. त्या प्रारब्ध बलाने त्याच्या ठिकाणी काय होते, भोगाची इच्छा होते. प्रारब्ध बलाने त्याला कधी कधी अनुकूल विषय प्राप्त होतो आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्यामध्ये आनंदही होताना दिसतो. पण मग फरक आहे, त्याचप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणे ज्ञात्याला होता असा दिसतो. पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. पण ज्ञानीपुरुषाचा निश्चय काय असतो, काही झालं तरी झोपायचं हाचा निश्चय असतो. पण हा आनंद विषयाचा नसून हा आत्म्याचाच आहे असा त्याचा दृढ निश्चय असतो. तर ते म्हणतात की आनंद ज्ञानीपुरुषाचा विषयापासून ते विषयाची इच्छा झाली की नाही झाली, अनुकूल विषय प्राप्त झाला तर आनंद झाला की नाही झाला. पण ज्ञानीपुरुषाला काय होतं, हा आनंद कोणाचा आहे, विषयाचा आहे का आत्म्याचाच आहे, आत्म्याचाच आनंद आहे असा त्याचा निश्चय असतो. म्हणून ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असे वेदात सांगितलेले आहे. त्यांनी निद्रा समाधी स्थिती ही ज्ञानीपुरुषाचं जो समाधी निद्रा असते झोप, तिला सुद्धा काय म्हटलेले समाधी. आपल्याच निद्रेमध्ये काय असतं, अज्ञान आणि आनंद दोन्ही असतात. अज्ञान आपण काय मी सुखाने झोपलो आणि मला काहीच कळलं नाही, काहीच न कळलं म्हणजे अज्ञान. आणि सुख आहे बरोबर ना, मी आनंदात होतो किंवा सुखात होतो. सुख आणि अज्ञान दोन्ही आपल्या ठिकाणी आहे. आता ज्ञानी पुरुष जेव्हा झोपतो, ज्ञानी कोणाला म्हणतात, ज्याने अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे चैतन्य, त्या चैतन्याच्या द्वारा ज्याच्या अज्ञानाचा नाश झालेला आहे. तो अज्ञानाचा नाश एकदाच होतो का नाही, अहम ब्रह्मास्मी वृत्तीनं एकदाच होतो का पुन्हा पुन्हा करावा लागतो का, ते अज्ञान गेल्यावर पुन्हा येते का, गेलं का कायमचंच जातं का, सिद्धच होत नाही, सिद्धच होत नाही का, अज्ञान कल्पनाच ठरते का, कल्पना अधिष्ठानाला काही लाभहानी करते का, याला असं ठरल्यावर त्यालाच ज्ञान म्हणतात, त्यालाच ज्ञान म्हणतात. मग अज्ञानी पुरुषही झोपेत जातो की नाही, झोपेत जातो का, मग त्याची वृत्ती सुषुप्तीमध्ये अज्ञानात लीन होते का अधिष्ठानात लीन म्हणायचं, अधिष्ठानात लीन होते. बरं तुम्ही कारणात लीन होते म्हणायला काय झालं, तुम्ही अज्ञानात लीन होते म्हणायला काय झालं, आता त्याला ज्ञान झालंय ना, आहे की नाही, त्याला काय झालंय ज्ञान. मग त्याच्यावरती निद्रा समाधी स्थिती, मग त्याच्या ज्ञानवान पुरुषाच्या निद्रेला काय म्हणायचं समाधी, आणि अज्ञानी पुरुषाच्या समाधीला काय म्हणायचं निद्रा. त्याला काय म्हणायचं आहे की नाही. चांगदेवाने अगोदर जी समाधी लावली ज्ञानोबरायांच्याकडून, चांगदेव 65 ऐकण्यापूर्वी, तेव्हा त्याला समाधी होता का ती निद्राच होती, कारण बीज रूपाने अज्ञान होतं. भले त्याचं चित्तवृत्ती अधिष्ठानात लीन झाली, परंतु अधिष्ठानावर हे सगळं प्रपंच आद्यस्त हे ज्ञान होतं का त्याला नाही. मग त्यावेळेला त्याची समाधी सुद्धा काय होती निद्रा. आणि ज्ञानोबरायांची निद्रा काय आहे समाधी. त्यांचीच आहे का तुमची आमची पण आहे. आता आता इथं जेव्हा झोप घेतो आपण तेव्हा ते त्याच कारणाने घेतो. अज्ञान तर गेलेलंच आहे की नाही. हे वर्णन कोणाचं चाललंय, आपलंच चाललंय आहे की नाही. म्हणून ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते. ज्ञानी पुरुषाची निद्रा सुद्धा काय आहे समाधी, आणि त्याचे विषय भोग आहे पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती ही, असं त्याचं शंकराचार्याने. आत्मा तोम गिरिजामती सहचरा प्राण शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग संचार, पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रानी सर्वा गिरो यद्यत कर्म करोमी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. ज्ञानीपुरुष जे जे काही करितो देवा ते
जेते सेवा समर्पे, भेद नाही नारायणा सर्वात्मना तुझ मज, असं तुकोबारायांचा काय अनुभव आहे. आणि या अनुभूतीमध्ये अज्ञान सिद्ध होतंय का? नाही. ज्ञानीपुरुषाचा व्यवहार जगाला होतो. म्हणून म्हणतात उदासीनाचा देह ब्रह्मरूप, त्याचा देह सुद्धा काय आहे? ब्रह्मरूप आहे. म्हणून त्याला नाही पुण्य पाप लागत, त्याला पाप पुण्य काही निर्माण होत नाही. कारण पाप पुण्याचं मूळ कारण असणारं अज्ञान तेच काय झाले? निवृत्त झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात ना. जर कोणी म्हणायला लागलं ज्ञात्या पुरुषाची विषय उपभोगकाली असणारी स्थिती तिला आम्ही समाधी म्हणतो, असं म्हणलं तर मान्य करायचं काय? ज्ञाता पुरुष जेव्हा विषय भोगतो तेव्हा सुद्धा त्याची समाधीच आहे असं म्हटलं तर चालेल का? हा, चालेल का? असंच आहे, असंच. ज्ञात्याला विषयोपभोगाली समाधी असते असे वेदात सांगितले आहे. या विषयाचा विचार विस्तारपूर्वक पुढे 6व्या तरंगात आम्ही करणार आहोत, त्यावेळी जास्त खुलासा होईल. आता हा जर विचार आहे, कारण पुढे शंका येते, जर ज्ञात्या पुरुषाला विषय भोगाच्या काली जर समाधी असेल तर तो एखादा ज्ञानवान म्हणून काय करेल? अनेक विषय संपादन करेल. आणि आम्ही काय ज्ञानवान आहोत, आम्हाला विषय भोगाली आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा. मग आत्म्याचा आनंद घ्यायचा झाला तर काय करायचं? भरपूर विषय मिळवायचे आणि मग आत्मानंद आम्हाला मिळेल. अशा काही काही शंका आहे 6व्या तरंगामध्ये येणार आहेत. याच्यात पण काही विषय येणार आहेत. तर आता सांगतात आता आपल्याला एवढ्यापुरतं समाधान झालं ना. पुढे जेव्हा तो तार्किक म्हणजे कोण तर्कदृष्टी येईल त्यावेळेला हे शंका होतील, त्याचं त्यावेळेला आणखी सूक्ष्म चिंतन आपण त्या काळात करू. आता इथं लागू पुरता उतारा. तर सांगतात या विषयाचा विचार विस्तारपूर्वक पुढे 6व्या तरंगात आम्ही करणार आहोत, त्यावेळी जास्त खुलासा होईल. पण ज्ञानी असो की अज्ञानी असो त्याच विषयापासून होणारा आनंद खुद्द विषयांचा नसून तो आत्मानंदच असतो हे निश्चित असे आहे. आता ज्ञानी पुरुषाला होणारा आनंद आत्म्याचा आहे का अज्ञानी पुरुषाला होणारा आनंद आत्म्याचा आहे? दोन्ही. मग आता एवढं तर सिद्ध झालं की नाही? तर आनंद म्हटलं ज्ञानी पुरुषाला आनंद प्राप्त हो किंवा अज्ञानी पुरुषाला आनंद प्राप्त हो. ज्ञानी पुरुष हा आत्म्याचा आनंद आहे म्हणू किंवा अज्ञानी पुरुष हा विषयाचा आनंद म्हणू, पण आमची ही गोष्ट निश्चित झाली का होणारा सर्व आनंद हा विषयाचा नसून आत्म्याचाच आहे. विषयात आनंद मुळीच नाही. एवढं तर निश्चित झालं ना. फार काही झालं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.